अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये, वाग्देविके कविमांदूर रत्नहृदये, दुजविणे रितान ठाव पाहे, नसे माये सर्वथा. तरी बैसून माझिये जीवहगरी, ग्रंथ पाववा शेवटावरी, तरीच धन्य संसारी, नाही तरी वृथा वैखरी माझी हे. ऐका श्रोते भाविक जन, येथीचे ग्राहिक कोण कोण, तयाने लाधले कोण, इतरा अलाजिरवाणे अभागिया. मलमास अति पावन, लक्ष्मी नारायण संवादपूर्ण, भावे ऐकताच श्रवण, तो पावे सदन मोक्षाचे. लक्ष्मी व देहो दामोदरा, दया सिंधो परम उदारा, दान महात्माची या प्रकारा, वदा साचार स्वामिया. कवण दाने कवण पुण्य जोडे, सार्थकता कैसे निघडे, हे वेगळाले फळ निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया. ऐक भामिनी चतुर देख, तुझे बोल तव परोपकारक, तरी दान फळ वेगळाले ऐक, या मलमाचा निके अवधारी. सुवर्ण दान शक्तीनुसार, द्विजाते देती जे देणार, तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दरिद्र्याचा. तया ते दरिद्राची व्यथा, होऊ नेदी मी सर्वथा, अंती पावावी मोक्षपंथा, नव्हे अन्यथा हे वाणी. आता रौप्य दानाचे फळ, तेही ऐक हो सकळ, तेणे तुष्टे जाश्वनीळ, आणि सकळ पितृव्याजे. आता मुक्ता फळे आणि पोवळी, तेही ऐक सांगतो बाळी, तयाची फळे वेगळाली, परिसौ तू ते जाणपा. पोवळी अर्पिता पावे भुक्ती, मुक्ता फळे लाभे मुक्ती, एवं भुक्ती आणि मुक्ती लाभरीती जाणपा. कांस्य पात्र अथवा ताम्रपात्र, विप्राते अर्चिता विचित्र, तरी भवानी सहित पंचवक्त, तू कृपा करी तयावरी. वस्त्रादाने संतुष्टे चंद्र, अपुपदाने पाप संहार, अन्नदाने सर्वेश्वर, तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण, संतुष्टमान तयावरुण, तयाने प्राप्त करी जीवन, होय अन्नवृद्धी ते. अन्नदान सर्वात सार, चाले सकळ व्यापार, क्षणभरी अन्न नसले जर, केवी व्यापार चालू शके. आता उपानह दान देता, यमतुष्टमान तयावरुता, पदर्थी भगवंत वचनार्था, आणा सर्वदा मानसी. उपानह दान देता ब्राह्मणाते, मार्गी यमदे सुखतयाते, अश्व दिधलिया दानाते, अश्वारूढ स्वर्गी जाय. भुकेलिया अन्नदान, तुषार्थी उदकपान, देता स्वर्गी सुख संपन्न, यमरावोने तसे तयाते. मार्गी जाता ठाई, अन्न उदक पूर्वी सर्वही, यमलोकी तयाते पाही, पूर्वी सर्वही अन्नोदक. प्राणी निवर्तलियावरी, द्वादशी दिना लागती मार्गावरी, चालता तेथे यातना भारी, ते गरुड पुराणी वर्णिलिसे. म्हणून येथे जे अर्पावे, तेची तेथे लागे पावावे, दिधल्या विण तो न पावे, हा निर्धार जाणीजे. नादत्त उत्तम उपतिष्ठतु, ऐसा वेद बोलतू, दिधल्या विण नभे प्राप्तू, स्वाये बोलतू जनार्दन. घृताचे दान विप्रा लागी देता, सूर्य संतुष्टमान तयावरुता, नसे ताप ज्वराची वार्ता, अन्न शांतता तो करी. तिळपात्र दान करी जो नर, स्वर्गी सुखावती पितर, न बाधी तया शनैश्चर, पावे सत्वर रुद्र कैलासा. कमंडलू तोय ताम्रपात्री, देता भावार्थे विप्राप्रती, तेणे तुष्टमान वरुण भूपती, नेत तया प्रती वरुण लोका. तेथे बहुत सौख्य तया जाना, न काही एक नसे यातना. दंपत्या ते करिता वस्त्रादान, कैलास भुवना तो पावे. सप्तधान्य अर्पिता द्विजाते, तेणे पूजिले सप्त ऋषी ते. अरुंधती सहित याते, दाम्पत्य पूजा घडली पै. ऐसे नाना दानाचे प्रकार, सांगता वाढो वाहे विस्तार. परी किंचित गोदानाते तत्पर, होऊनी कथा विस्तारीजे. आणिक आठवले मजला गोनी, सच्छिद्र अनारसे दानी. त्रितीन दशक विप्रा लागोनी, प्रतिदिनी अर्पावे. संपूर्ण जयान घडे एक मास, तरी सायासे अर्पी 5 परवास. द्वादशी पौर्णिमा अमावस्येस, व्यतिपात आणि वैधृती, ही मुख्य पर्वे बोलीजे. मागे तू ते निवेदिले कमळजे, हे मुख्य आवडीचे खाद्य माझे, तेणे संतुष्टे मी तयावरी. आता गोदान केली याचा प्रकार,
सांगतो ऐका सविस्तर. पूर्वी दक्षिणेस महिस्मृती नगर, असो थोर प्रसिद्ध पै. चारी वर्ण सभोग साधन, शास्त्राधारे वर्णती जन. नित्याचरती दान पुण्य, वेदाध्यायन विप्रकरिती. आधी व्याधी दरिद्र पाही, नगरी धुंडिता न दिसे काही. अपमृत्यूची वार्ता नाही, जन सर्वही आनंदमय. प्रभू तेथीचा धार्मिक रत, पुत्र ऐसी प्रजा पाळीत. लाचन घे न्याय करीत, तोची धन्य भूपती. असो ऐसा त्या नगरीचा महिमा, तेथील विप्र एक द्विज शर्मा. वेगळा जो कर्म अकर्मा, चालवी नेम शास्त्राधारे. घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र. पोटी नाही पुत्र कलत्र, भिक्षान्य गात्र संरक्षित असे. ऐसा तो सत्पात्र विप्र राणा, प्रसंगी अतित आलिया जाणा. गृही निपजेल जे अन्न, तया लागुनी अर्पितसे. ऐसे करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी, येऊनिया राहिला. परिमाध्यान्न काळीची वेळा, पोट पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणून या शोधित चालिला, ग्रामा माझी ते समयी. तव पुसतसे ग्रामस्थांसी, कोण अन्न अर्पी पांतस्थांसी. तयाने गृह दाखविता त्यासी, द्विज शर्म्यासी भेटला. म्हणे माध्यान्न समयी क्षुधित, समयी पातलो मी अतित. ऐसी कथांची विप्रमात, आला धावत द्विज शर्मा. बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण, येरू काय बोले वचन. तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचन बोलिला. म्हणे क्षुधानळे तप्त देही, विश्वत वाटे उपचार सर्वही. तरी अन्न औषधाते दाता होई, आहे किंवा नाही दाता तयावदे. तदास्तु म्हणून आसनी बैसविला, भोजन देवनी तृप्त केला. मग स्वागत पुसता झाला, कोठोनी आला परिवार केवता. येरू म्हणे तीर्थभ्रमण करीत, स्वयमी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र न कांता मज लागी. जरी माते अपंगाल गृही, तरी सेवा करून मी राही. कदा वंचनाथ करून देही, अंतरनेदी विप्रराया. जाणून निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्थ राहे माझे घरी. काही न सांगे चाकरी, पुत्रा परिवर्तावे. ठेवून घेतला तया लागून, नाम तयाचे नारायण. सेवा करी न कंटाळे मन, पडिले कार्य संपादी. आधीतच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निष्कपटे सेवा चित्र विचित्र, सेवी गात्र तयाचे. ऐसे वर्तता बहुकाळावरी, तव नवल वर्तले परी. विप्र स्त्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये. तव विप्रमनी बहुत हर्षला, म्हणे संतान न होते मजला. याचा पायगुण मजला भला, गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे मानो निया हर्षास, तव गर्भ आले पूर्ण दिवस. प्रसूत होता विप्रस्त्रियस, पुत्र तियेसी पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा हो आश्चर्य केवढे. आजवरी न पाहिले निवाडे, पुत्र मुख जन्मवरी. म्हणून बहुत सोहळा करी, साहित्य मेळवा या बरोबरी. परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षणद्वारी बैसावया. मग नारायणा ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बैसे सदैवा. मी जातो पारखे गावा, साहित्या लगुनी पैयाता. तरी उदैक 5वा दिन, 6वी पूजा लागे करणे. या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्राया. ऐसे निवेदून तयासी, आपण जाय पारखे ग्रामासी. मागे द्वारा समीपदेशी, बैसे रक्षणासी नारायण. या रात्र झाली यामिनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षून. देवी येती झाली चालून, पुत्राक्षरा लागी पहावया. सुंदर दैतिप्यमान केवळ, परिधान वस्त्र केले सकळ. त्वरित निरखुनिया बाळ, माघारे तात्काळ परतली. इतके कृत्य तये क्षणी, नारायण देखुनी नैनी. हा तव पुण्यवंत प्राणी, जाहले म्हणून दर्शन. मग ती येते पदरी धरिले, म्हणे तू कवण पातली सय्ये वेळे. यक्षिणी की पिशाच बाळे, सांग वाहिले मज लागी. येरी झिडकवी तयाते, दूर होई म्हणे ब्राह्मणाते. काय कारण तुझ पुसावयाते, सरपरता माघारा. येरू म्हणे तू ते सर्वथा, जाऊने देवी तत्वता. तू कवण हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जाईजे. ऐसा दुराग्रह पाहोनी, बोलती झाली ते भामिनी. म्हणे तू पुण्यवान म्हणून, दर्शन तुझ लागुनी दिधले. मी तव यक्षिणी देवी, माते म्हणता ती सटवी. पुत्राक्षरे आम्ही निरखावी, ब्रह्मवर्दे करून या. आता सोडी जाऊ दे माते, येरू म्हणे न घडे निरुते.
काय अक्षर याची या बाळाते, ते माते निविदून सुखी होई. ऐकून तयाचे वचन, देवी वदे तू ते काय सांग प्रयोजन. जे होणार ते सुखे होतसे जाण, ब्रह्माक्षर कोण टाळू शके. तव विप्र लागतसे चरणी, सांगई तुके कृपे करुनी. मग आणिक पुसे कहाणी, तव ते यक्षणी बोलत. म्हणे हा विप्र कुमार पाही, धनधान्य नसे याचे दैवी. कांतापुत्र तेही नाही, उदरनिर्वाह केवता. तरी तक्र विक्रय करून, चालेल याचे उदरपोषण. शतायुषी असे हा पूर्ण, मरण अकाळी. ऐसे वचन ऐकता ते वेळी, ये रे नमस्कारुनी बोळविली. मनी म्हणे हे नाथ चंद्रमौळी, केवी कुळी पुत्र ऐसा. केवढा पवित्र विप्र राणा, ऐसा पुत्र तया लागून. काय ऐसे संतान होऊन, निसंतान परिभले. केवढा हर्ष विप्राचे मनी, जन्मदारभ्य सोहळा देखोनी. प्राण देईल ऐकता हा क्षणी, म्हणून मौनी न बोलावे. गोष्ट ठेविले जीवीचे जीवी, कोणा ते नवदे काळत्री. असो विप्र येऊन स्वगृही, सोहळा संपादिला आनंदे. द्वादश दिनी जातकर्म, करिता झाला विप्रोत्तम. संभ्रमे ठेविले नाम, बहुत लळापुत्रावरी. ऐसे लोटले बहुदिन, तो पंचम वर्षी पुत्रनिधान. वाढता झाला तो मागुतेन, कांता झाली प्रसूती. ये समय ते कन्ये प्रसवली, देखोनी विप्र आनंद मिळी. म्हणे कृतकृत्य झालो ये काळी, झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्य आगळा, याचा पायगुण मजला भला. ऐसे सौख्य मानिता झाला, परिचिंता नारायणा मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे परती. मागुती येता यक्षणी सती, पुसेन तिज प्रति वृत्तांतू. ऐसा निश्चय निजमनी केला, मागुती गुरु आज्ञेने रक्षण बैसला. तो पाचवे दिनी यक्षिणी तेच वेळा, लक्ष्मी तात्काळ प्रगडली. अक्षरे निरखुन कन्येचे भाळी, निगती झाली ते क्षणी बाळी. तव ते येरे पदरी, दृढ धरिली नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा करुनी मजसी, सांग कन्याक्षरी ती कैसी. येरी म्हणे वारंवार काम पुससी, मूर्ख होशी रे ब्राह्मणा. येरू मागुता झरणी लागे, कृपा करुनी मजला सांगे. आणिक न मागे काही अंगे, जाण शुभांगे यक्षणी. मग भिडेस्तव यक्षणी पाही, बोलती झाली ते समयी. म्हणे विवाह तव दैवी नाही, इचिया विप्रवर्या जाणपा. माता पिता आप्तवर्ग, न करिता इचा संसर्ग. ही जार कर्मी विचरोनी मार्ग, उदरनिर्वाहा ते करील. त्याहीवरी पूर्ण आयुषी, रोगव्याधी नाही शरीरासी. शतवर्षी इचिया कर्मासी, प्रवर्तती निश्चयसी जाणपा. ऐसे वदोनी ते वेळी, यक्षिणी देवी गुप्त झाली. ऐकोनी जीवी तळमळी, नारायण विप्रते वेळा. म्हणे आहारे दैवा हे काय, दैवा पुढे नाही उपाय. केवढा पवित्र विप्रराय, संतानला हे केवी ऐसे. असो होणार ते होऊ न जात, परी कोणा ते नवदेची मात. मनीच ठेविलैसे गुप्त, साधी कार्यार्थ वरीवरी. ऐसे काही दिवस क्रमिले, 7 वर्षी उपनयन केले. पंचवर्षी कन्यारत्न झाले, ऐसे उभयतांते. तव द्विज शर्मा पावला निधन, कांता करी सहगमन. धन्य ते पतिव्रता सतीरत्न, टाकून लहान मुले दोन्ही. असो ऐसे वर्तमान झाले, नारायणे उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहता नव्हे भले, आचरिती बाळे तीन देखे मी. ऐसा निश्चय मानसी केला, उपरी मास 4 क्रमिता झाला. मग ग्रामवासी जना सकळा, निरविता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाण आरंभिले, तव ती कन्यापुत्र कोल्हाळे. आरडून गळा पडू लागले, देखते झाले बालवृद्ध. देखून तयांची करुणा, अश्रू आले जणाची नयना. म्हणती हे भगवान जनार्दना, ही बाळके केवी जगतील. नाही तया ते पाळिता पोसिता, नाही माता आणि पिता. नाही द्रव्याची वार्ता, केवी भगवंता हे केले. ऐसा जनाचा कोल्हाळ, टपटपा अश्रू गाळती सगळं. नारायण हृदयचा कोमळ, परी फुटके कपाळ पैयांचे. पाळपणी केली माता पिता, तारुण्यपणी दरिद्रवस्था. त्याहीवरी जार कर्म तत्वता, जाणून निघता तो झाला. नारायण गेला निघून, तळमळू लागली बाळे दोन. मग जनसमुदाय आश्वासून, मुनी प्रतिपाळ दिन रजनी करिता ती. परी होणार ते नटळती, निश्चित कोण टाळू शके ब्रह्मलिखित. ते अनायासे होत जात, न चाले तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी एक धेनू असे त्याचे घरी. तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीत असे. जाऊनी रानात पाही, तृण आणि तसे लवलाही. निज करे
तिचा पैसा साचवी क्रय विक्रय लावी तक्राते. भगिनी ते वय 5 आपण स्वये 10 परी उदरनिर्वाह परियेसी उभयता सरसी लोटीत. कन्या मृत्तिका पात्र घेऊनी उदका आणि तसे प्रतिदिनी. येरू स्वकरे दह्याची कथली घेऊनी दधी मंथुन करी तक्र. तयाचा विक्रय करून लागेले ते आणून धान्य. ते उभयता पचवून उदरपोषण करिता ती. ऐशी लोटली वर्षे 2 तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एकच भाग्य वेश्या जाण उतरली येऊन नदी तिरी. समागमे गजश्वरथ दास दासी ही ते बहुत. स्वये हे ही स्वरूपवंत अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी तिरी विप्रकन्या देखील नेत्री. मृण्मय पात्र घेऊन शिरी तेही घाबरी पाहतसे. कधीच पाहिला नाही समुदाय म्हणून तेथे उभी राह. तव वेश्येने लवला हे पाचारिले आपणापै. मग पुसती झाली वर्तमान म्हणे तू कवणाची कोण. स्वरूप दिसेसी सुंदर पूर्ण वस्त्र मळीन फाटके. तू ते ऐशी दशा प्राप्त झाली कवणे दुर्जने तू ते गांजिली. वर्तमान सांग मजवळी मग ते विप्रवाळी बोलत. माय बापे गेले मरून एक बंधू तोही लहान. मी ब्रह्मकुमारी मतिहीन दरिद्रे पूर्ण पिडलेसे. ऐसे वर्तमान ऐकून वैश्याद्रवली अंतःकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुनी दधले काढून भक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी मग तैसीच बैसली रथावरी. वेश्या निघून गेली सत्वरी हे जगनेत्री पाहता ती. परी कोणी न बोलती बोला म्हणती कन्येचा पांग फिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला पुढे होणाराला कोण पाहे. तो येरीकडे विप्रकुमार गृही तृण घेऊन आला लवलाही. तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई म्हणून पाही चहूकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला हे टाऊके नसेची तयाला. मग ग्रामवासीये पाहिला तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी म्हणे माझी पूर्वदशा खरी फळा आलीये काळी. माता पितयांचे निधन पदरी नाही काही धन. आम्ही उभयता बाळे दिन अनाथ होऊन पडलो असो. त्या माझी हा विघडग पडिला आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करिता झाला रडू लागला अट्टाहास्ये. ऐसे कर्म तया घडून आले पुढे काय असे वर्तले. ते पाहिजे श्रवण केले म्हणे पुढली प्रसंगी. आता धेनू सेवा फळली कैसी तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या उभयतांसी ते सावकाश परिसीजे. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सूत विरचित 22 तमोऽध्याय गोढा. इति श्रीकृष्णार्पणमस्तु.